नमस्कार मंडळीनो, ऋषी पंचमीच्या दिवशीच्या तुम्हाला टँटलायझिंग रेसिपीज बाय रश्मीकडनं भरपूर शुभेच्छा। ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषीची भाजी जर नाही बनवली आणि नाही खाल्ली तर मग काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं, हो ना। आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवर ऑलरेडी ऋषीच्या भाजीचा एक इलॅबोरेट व्हिडिओ मी टाकला आहे। आज मी तुम्हाला ऋषीची भाजी कशी झटपट करायची त्याचा एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे। तुम्ही जसं बघू शकता या व्हिडिओमध्ये की सगळ्या भाज्या ऑलरेडी कापल्या आहेत, प्रेशर कुकरमध्ये टाकल्यात आणि हे वाटणही तुम्ही बघितलं। तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स माहितीच आहेत आणि नाहीतर तुम्ही आधीच्या व्हिडिओवरनं ते बघू शकता। वाटण आपण रेडी केलंय आणि वाटण पण आपण कच्च्या भाज्यांमध्येच आपण टाकलंय। हे सगळं प्रेशर कुकरमध्ये टाकलंय मी आणि मीठ वगैरे सगळं टाकून व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचंय आणि सहजपणे 3 शिट्ट्या आपण कुकरला द्यायच्यात। आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता उघडल्यानंतर की भाजी अगदी मस्त शिजलेली आहे। म्हणजे तुम्हाला ही वाटणार नाही की कुकरमधली भाजी आहे, कारण कणसं छान शिजली आहेत आणि पालेभाजी शिजायला काही वेळ लागत नाही। दाणे आपण जे टाकतो तेही छान शिजलेले आहेत। आणि आता काय आपण जसं पाणी तुम्हाला कमी जास्त हवं, जशी लिप्ती भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही ती बाहेर आता जास्त वेळ उकळवू शकता आणि तशी ती लिप्तीच छान लागते। ह्याच्यात जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर मग तुम्ही आता ऍड करू शकता। आता आपण ह्याच्यात एक मस्त खमंग फोडणी त्याच्यात ऍड करणार आहोत आणि त्याच्यामुळे पूर्ण भाजीची चव पण बदलणार आहे। तर आता फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे, त्याच्यानंतर हिंग टाकलंय। त्याच्यात हिंग टाकल्यानंतर जिऱ्याचा खूप छान त्याची चव लागते। जिरं टाकलंय, थोडीशी बारीक मिरची कापून टाकली आहे आणि किसलेलं आलं टाकलंय। त्याच्यामुळे पूर्ण एक खमंग फोडणी तयार होईल। आणि फोडणी तयार झाली, फक्त एक बघा की तुम्ही ते आलं जरा व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्या, मिरची पण छान त्याच्यामध्ये परतवून घ्या आणि मग ही अशी जी एक छान खमंग खरपूस झालेली फोडणी आपण पूर्ण भाजीमध्ये ऍड करणार आहोत आणि एक भाजीला छान चव येईल, एक छान त्याला सुगंधही सुटेल। आणि अशा प्रकारे आपण झटपट पालेभाजी, ऋषीची भाजी आपण कधीही करू शकतो। म्हणजे खरं सांगू तर ह्या भाजीमध्ये खूपच पौष्टिक तत्व आहेत। त्याच्यामुळे ऋषी पंचमीचा दिवस जरी सोडला तरी बाकीच्या दिवशी पण आपल्याला ही करायला एकदम सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड मेक।